आप्पाचा विषय लय हार्टचं काढे आप्पाचा बाहेर लय लाडे उतारे समज नाही आरबी नहीं को क्यों आ रहे once more आप्पाचा विषय लय हार्टचं काढे आप्पाचा बाहेर लय लाडे उतारे समज नहीं आरबी नहीं को क्यों आ रहे। तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सार्थक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो फुल कडक आणि खतरनाक झालेला आहे। तर मित्रांनो, प्रिव्ह्यू तर तुम्ही बघितलाच असेल, तर प्रिव्ह्यू कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा झालेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा। त्यासोबतच मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही आतापर्यंत जॉईन नसेल केले तर फटाफट जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या। त्यावरती आपण अगदी फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड केलेले आहे। तर चला मित्रांनो, तुमचा जरा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण अलर्ट मोशन ॲपवरून एडिट करणार आहोत। जर तुमच्याकडे अलर्ट मोशन ॲप नसेल तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे ॲप ओपन करून घ्या। यानंतर तुम्हाला मी बिटफ्रॉग प्रोजेक्ट दिलेला आहे, तो तुम्ही इथून इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। तर सिम्पली मी तो प्रोजेक्ट इथं ओपन करून घेतो। प्रोजेक्ट इथं ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसून येणार आहे। तर सिम्पली मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर इथं फोटो ॲड करायचे आहेत। तर सिम्पली तुम्हाला फोटो ॲड करण्याकरता सुरुवातीला यायचं आहे आणि तुम्हाला इथं प्लस आयकॉनचं चिन्ह दिसत आहे। तर सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला मीडियावरती जायचं आहे आणि तुम्हाला इथून मॉडेलचा जो फोटो आहे म्हणजे तुमचा स्वतःचा फोटो तो तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। नंतर इथं 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे। नंतर तुम्हाला फोटोला व्यवस्थित इथं सेंटरला घेऊन यायचं आहे। यानंतर तुम्हाला फोटोची लेंथ वाढवायची, तर सिम्पली तुम्हाला त्या बीटवरती यायचं आहे आणि इथं सेकंड नंबरला तुम्हाला ऑप्शन दिसून येणार आहे, त्यावरती क्लिक करून याची लेंथ वाढवून घ्यायची आहे। यानंतर तुम्हाला पुन्हा प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, पुन्हा मीडियावरती जायचं आणि तुम्हाला इथं पुन्हा एक इमेज इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर सिम्पली मी इथं दुसरा इमेज सिलेक्ट करून घेतो आणि 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे। यानंतर फोटोला व्यवस्थितपणे इथं सेट करून घ्या। यानंतर याची पण तुम्हाला लेंथ वाढवायची आहे, त्यासाठी तुम्हाला बीटवरती जायचं आहे आणि ते 2 नंबरचं ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे। यानंतर मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारे इथं सर्व फोटो जे आहेत ते इथं ॲड करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो, इथं सर्व फोटो हे ॲड केलेले आहेत। तर यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं इफेक्ट्स लावायचे आहेत। तर इफेक्ट लावण्याकरता मी तुम्हाला शेक इफेक्ट प्रीसेट दिलेले आहे, ते तुम्हाला पहिले तर इथं इम्पोर्ट करून घ्यायचे आहे। इम्पोर्ट केल्यानंतर इथं ओपन करून घ्यायचे आहे। ते ओपन केल्यानंतर इथं बघू शकता, इथं लक्ष द्यायचं आहे मित्रांनो, तुम्हाला जो 3 नंबरला फोटो दिलेला आहे म्हणजे या 3 नंबरचा जो फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला। तर सिम्पली तुम्हाला 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथं 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला यामध्ये कॉपी इफेक्ट करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला पुन्हा आपल्या प्रोजेक्टवरती वापस यायचं आहे। तर सिम्पली अशा प्रकारे आपल्या प्रोजेक्टवरती वापस आहे। यानंतर तुम्हाला फर्स्ट फोटो जो आहे त्या फोटोला तुम्हाला इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे। तर सिम्पली तुम्हाला त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि 3 डॉटवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। पुन्हा पुढच्या फोटोला तुम्हाला हीच प्रोसेस करायची आहे। त्यासाठी दुसऱ्या नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं पण तुम्हाला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। यानंतर तुम्हाला 3 नंबरच्या फोटोला पण हाच इफेक्ट लावायचा आहे। तर सिम्पली इफेक्टवरती क्लिक करा, 3 डॉटवर क्लिक करून तुम्हाला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो, इथं सुरुवातीचे 4 फोटो आहेत, त्या 4 फोटोनं तुम्हाला हा इफेक्ट लावायचा, हा सुटलेला होता, याला पुन्हा लावून घेतो मी। तर याला लावून घेतलेला आहे। तर मित्रांनो, असं बघू शकता सुरुवातीचे 4 फोटोंना इफेक्ट लावलेला आहे। यानंतर मित्रांनो, तुम्हाला जो 5वा फोटो आहे त्याला इफेक्ट लावण्याकरता तुम्हाला पुन्हा आपल्या शेक इफेक्ट प्रीसेटवरती जायचं आहे। तर पुन्हा शेक इफेक्ट प्रीसेटवरती आलेलं आहे। यानंतर जो सेंटर म्हणजे मधातला फोटो 2 नंबरचा फोटो दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला आपल्या प्रोजेक्टवरती वापस यायचं आहे। प्रोजेक्टवरती वापस आल्यानंतर जो 5 नंबरचा फोटो दिलेला आहे इथं लक्ष द्यायचं आहे मित्रांनो, 5 नंबरच्या फोटोलाच हा इफेक्ट लावायचा आहे। तर सिम्पली इथं 5 नंबरच्या फोटोवरती येऊन जातो, फोटोवरती क्लिक करतो आणि इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि यामध्ये 3 डॉटवर क्लिक करून तुम्हाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर हा इफेक्ट मित्रांनो एकाच फोटोला लावायचा आहे। यासाठी तुम्हाला पुन्हा आपल्या शेक इफेक्ट प्रीसेटवरती जायचं आहे याच्या पुढच्या फोटोला इफेक्ट लावण्याकरता। तर शेक इफेक्ट प्रीसेटवरती वापस आलेला आहे। तर बघू शकता यामध्ये जो सुरुवातीला इफेक्ट दिलेला आहे तर त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे
आणि इफेक्टवरती क्लिक करायचं आणि तो कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे। यानंतर पुन्हा आपल्या प्रोजेक्टवरती वापस यायचं आहे आणि यानंतर मित्रांनो जे 5 नंबरच्या पुढचा जो फोटो आहे म्हणजे 6 नंबरचा फोटो, तर सिम्पली 6 नंबरच्या फोटोवरती तुम्हाला येऊन जायचं आहे। तर अशा प्रकारे इथं 6 नंबरच्या फोटोवरती आहे। 6 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर तुम्हाला त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि पेस्ट इफेक्ट इथं करून घ्यायचा आहे। यानंतर मित्रांनो याच्या पुढचे जे सर्व फोटो आहेत त्यांना तुम्हाला हाच इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे मी इथं फास्टमध्ये इथं अप्लाय करून घेतो। तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे इथं अप्लाय करून घेतलेले आहेत। तर मित्रांनो यानंतर तुम्हाला जे आहे तर तुम्हाला इथे एक PNG इमेज दिलेला आहे, तर तो तुम्हाला इथं PNG इमेज तिथं ॲड करायचं आहे। तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि मीडियामधून तुम्हाला तो इमेज जो आहे म्हणजेच तो PNG इमेज तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे। तर सिम्पली हा इमेज इथे ॲड करून घेतलेला आहे। यानंतर तुम्हाला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये क्लिक करायचं आहे आणि याची जे साईज आहे ते साईज तुम्ही इथं छोटी करून घ्यायची आहे। लहान केल्यानंतर सिम्पली तुम्हाला याला व्यवस्थितपणे ॲडजस्ट करायचं आहे। तर सिम्पली याला व्यवस्थितपणे तर वर ॲडजस्ट करून घ्या। ॲडजस्ट झाल्यानंतर मित्रांनो याला तुम्हाला याची लेंथ आहे हे तुम्हाला इथं व्हिडिओच्या एंडपर्यंत अशी वाढवून घ्यायची आहे। तर सिम्पली तुम्हाला त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याची लेंथ वाढवून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे याची लेंथ वाढलेली आहे। यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं म्हणजे 5 नंबरचा जो फोटो आहे तो 5 नंबरच्या फोटोवरती तुम्हाला यायचा आहे। तर सिम्पली 5 नंबरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे, म्हणजे लहान जो फोटो आहे तोपर्यंत तुम्हाला येऊन जायचं आहे। तर सिम्पली इथं 5 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर तुम्हाला इथं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं शेप इथं ॲड केल्यानंतर तुम्हाला याला मोठं करून घ्यायचं आहे। तर सिम्पली असं प्रकारे मोठं करून घ्या। यानंतर इथं मोठं केल्यानंतर तुम्हाला इथं कलर आणि फिलमध्ये जायचं आहे आणि इथं ब्लॅक कलर इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। यानंतर तुम्हाला बॅक घ्यायचं आहे। यानंतर तुम्हाला याची लेंथ वाढून घ्यायची आहे व्हिडिओच्या एंडपर्यंत। तर अशा प्रकारे याला वाढून घ्या। यानंतर तुम्हाला त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे म्हणजे शेपवरती आणि तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तो ॲड इफेक्ट करायचा आहे। ॲड इफेक्ट केल्यानंतर यामध्ये फ्लिकर हा जो इफेक्ट आहे हा त्याला ॲड करून घ्यायचा आहे। याची फ्रिक्वेन्सी तुम्हाला फुल ठेवायची आहे आणि स्ट्रेंथ पण तुम्हाला फुल ठेवायचं आहे आणि याची स्पीड आहे हे पण तुम्हाला इथं फुल करून घ्यायचे आहे आणि याला ॲड करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे इथं ॲड झालेला आहे। तर बघू शकता मित्रांनो आपला व्हिडिओ इथं पूर्णपैकी एडिट झालेला आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा झालेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आपल्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारे मराठीमधून एडिटिंग शिकवत असतो।